वेलकम बॅक ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरला आपण बॉइलिंग पॉईंट, वेपर प्रेशर यांचं रिलेशनशिप शिकलो. त्याच्यानंतर आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजेच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचा काय फॉर्म्युला येतो ते देखील शिकलो. आणि मोलार मास कसं काढायचं बॉइलिंग पॉईंटवरून तो पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. हा पॉईंट म्हणजे काय नवीन पॉईंट नाही आहे. पाठीमागच्या लेक्चरला जो पॉईंट झाला आहे वेपर प्रेशर कमी झाल्यामुळे बॉइलिंग पॉईंट वाढतो, बरोबर का? कसा वाढतो ते मी एक्सप्लेन केलेलं होतं. तोच पॉईंट फक्त ग्राफिकली आता आपण समजून घेणार आहे. ग्राफिकली समजून घेण्यासाठी या खालच्या ॲक्सिसवर आपण टेम्परेचर घेतलेलं आहे आणि या ॲक्सिसवर आपण वेपर प्रेशर घेतलेलं आहे. टेम्परेचर आणि वेपर प्रेशर. ओके, आता आपल्याला माहिती आहे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर्स इन्क्रीजेस वेपर प्रेशर इन्क्रीजेस. मग आपण एका प्युअर सॉल्व्हंटसाठी एक ग्राफ काढला. प्युअर सॉल्व्हंट म्हणजे फक्त पाणी. हा काय प्युअर सॉल्व्हंट म्हणजे फक्त पाणी. पहिल्यांदा ग्राफ आपण याच्यासाठी काढतोय, ठीक आहे. मग त्याचं पण सेम असणार. टेम्परेचर वाढल्यावर वेपर्स वाढणार, वेपर प्रेशर वाढणार. मग त्याचं हा असा कर्व आला. टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इन्क्रीजेस. ओके, आणि एक इथं वेपर प्रेशर असं वाढत 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 जाऊन ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होतंय. ते आपण घेऊया 760 mmHg. किती घेतलं? 760 mmHg. म्हणजेच काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर, PATM, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, म्हणजे आता आपल्या लक्षात काय येते बघ, वेपर प्रेशर कोणाचं? प्युअर सॉल्व्हंटचं. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर वाढत 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 गेलं आणि कुठंतरी एक असं पॉईंट येणार, कुठंतरी असं एक टेम्परेचर येणार ज्या टेम्परेचरला हे वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय होणार? मॅच होणार, इक्वल होणार. मग ते कसं बघ, कुठं झालं इक्वल? इथं. हा असं वाढत वाढत गेला आणि हा एक पॉईंट आला ज्याला काय झालं, याला इक्वल झालं. मग आपण तो पॉईंट जोडला. लक्षात, म्हणजे ह्या पॉईंटला वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग ते किती टेम्परेचर होतं ते काढण्यासाठी आपण खाली हे ॲक्सिस काढला, म्हणजे खाली काढायचं असतं. ओके, म्हणजे हे टेम्परेचर काय झालं? बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट झाला. म्हणजे पाण्याचं, पाणी असेल तर पाणी. बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट, T0B. हा काय झाला? T0B झाला. आता बघ, ह्याच सॉल्व्हंटमध्ये आपण काही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला म्हणजे हे काय झालं? सोल्युशन तयार झालं. हे काय झालं? सोल्युशन. ओके, आता आपण सोल्युशनसाठी ग्राफ काढणार आहे. आता आपल्याला माहित आहे सोल्युशनचं वेपर प्रेशर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी असतं. सोल्युशनचं वेपर प्रेशर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी असणार. म्हणजे कोणत्या पण टेम्परेचरला जे वेपर प्रेशर सॉल्व्हंटचं असणार त्याच्यापेक्षा कमी वेपर प्रेशर सोल्युशनचं असणार. ह्याच्यापेक्षा कमी म्हणजे ह्याच्या वर ग्राफ जाणार का? नाही, ह्याच्या खाली. म्हणजे सॉल्व्हंटपेक्षा वेपर प्रेशर कमी म्हणजे ह्या पॉईंटला इथं कमी असणार, इथं कमी असणार, इथं कमी, आणि त्याच प्रमाणात वाढत जाणार ते. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इन्क्रीजेस. सोल्युशनचं पण वाढणार, सॉल्व्हंटचं पण वाढणार, पण सोल्युशनचं नेहमी सॉल्व्हंटपेक्षा काय असणार? कमी असणार. कमी असणार हे सांगायसाठी आपण ग्राफ कसा काढणार सांग? असा खालनं काढणार. लक्षात. आता मला सांग, असं म्हणजे सोल्युशनचं, हे सोल्युशनचा ग्राफ झाला. सोल्युशनचं पण वेपर प्रेशर वाढत 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 गेलं. मी जरा व्यवस्थित अजून काढतो. सोल्युशनचं पण वेपर प्रेशर वाढत गेलं आणि असं टेम्परेचर येणार ज्या टेम्परेचरला या सोल्युशनचं वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय होणार? मॅच होणार. ज्या टेम्परेचरला सोल्युशनचं वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होणार आणि तेच त्याचा काय असणार? बॉइलिंग पॉईंट. मग तो पण आपण काढूया. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अच्छा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आहे
मला मॅच होणारच. म्हणजे ह्या पॉईंटला जे टेम्परेचर रिलेटेड असणार सोल्युशनचं ते काय असणार, त्याचा बॉइलिंग पॉईंट असणार. कारण या टेम्परेचरला सोल्युशनचं व्हेपर प्रेशर वाढत वाढत जाऊन ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच झालं आहे. आता हे मी का सांगतोय ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच झालं म्हणजे बॉइलिंग पॉईंट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आलं म्हणजे बॉइलिंग पॉईंट. हे डेफिनेशन आहे बॉइलिंग पॉईंटची. काय आठवते का लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलं ते बघ. हां आठव सांग. द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अशा टेम्परेचरला काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट. ते जर क्लिअर नसेल तर अगोदर ते लेक्चर बघा. मग हे असं खाली 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 घेतलं आणि हे टेम्परेचर कणाचा बॉइलिंग पॉईंट झाला, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन TB. बरोबर. आता इथं आपल्याला बघून कळते, हे ग्राफिकली झालं, ग्राफ झाला आपण काढलं. ओके. इथं 0 व्हॅल्यू असणार, 0. इकडून इकडं व्हॅल्यू काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे राईट हँड साईडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यूपेक्षा नेहमी काय असणार, जास्त असणार. म्हणजे कोण जास्त असणार, TB का T0B. राईट साईडला कोण आहे, TB. इकडं 0 आहे, इकडं वाढत 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 जाणार. म्हणजे ही जास्त आहे, ही कमी आहे. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात काय आलं, ह्याचा बॉइलिंग पॉईंट आपण T0B घेतला होता आणि ह्याचा बॉइलिंग पॉईंट TB घेतला होता. व्हॅल्यू कोणाची जास्त आहे, TB जास्त आहे. TB त्या साईडला आहे. म्हणजे काय प्रूव्ह झालं आपल्याला, TB जास्त आहे कशापेक्षा, T0B पेक्षा. म्हणजे ही व्हॅल्यू जास्त आहे. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा काय असतो, जास्त असतो. हे आपण ग्राफिकली दाखवलं. आणि याच पॉईंटचं टायटल काय आहे, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ व्हेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजे व्हेपर प्रेशर कमी झाल्यामुळं बॉइलिंग पॉईंट वाढतो. व्हेपर प्रेशर कमी झाल्यामुळं बॉइलिंग पॉईंट वाढतो. व्हेपर प्रेशर कमी झाल्यामुळं बॉइलिंग पॉईंट वाढतो. लक्षात. थेरॉटिकल भाग एवढाच आहे. आता ह्याच्यामध्ये लिहिण्यासारखं भरपूर आहे. मी काय जास्त म्हणजे लिहून देत नाहीये, एवढी कन्सेप्ट तुम्हाला पुरेशी आहे. ग्राफ कसा येतोय बघ, सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असतं. म्हणजे सोल्युशनला ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होण्यासाठी खूप जास्त गरम करावं लागतं. म्हणजे उशिरा बॉईल होतं. बॉइलिंग पॉईंट काय झाला, जास्त झाला. लास्ट लेक्चरला हाच पॉईंट मी थेरॉटिकली पूर्णपणे एक्सप्लेन केला होता. आज आपण ग्राफिकली एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं असेल. याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. थर्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, कॅपिटल C म्हणतो मी त्याला, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, याच प्रॉपर्टीला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असं देखील म्हटलं जातं. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. रिप्रेझेंट करतो याला डेल्टा TF न. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय तर किती कमी होतोय, डिप्रेस किती होतोय, डेल्टा TF. डेल्टा TF म्हणजे काय, चेंज किती होतोय फ्रीजिंग पॉईंटमध्ये. तर पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये शिकणार आहे, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय हे बघ. तुम्हाला जर याच्या अगोदरची कन्सेप्ट म्हणजे कोणती, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, वेपर प्रेशर बॉइलिंग पॉईंट, म्हणजे थोडक्यात याच्या अगोदरचे 2 लेक्चर जर व्यवस्थित कळले असतील तर हा पार्ट आणि तो पार्ट एक्झॅक्टली सेम टू सेम आहे. फक्त तिथं वाढतंय इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि इकडं कमी होतंय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. ओके, इकडं कमी होतंय. आता काय बघ, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, टेम्परेचर ॲट विच vapor pressure of सॉलिड अँड लिक्विड, ज्या 2 फेजेसमध्ये कन्व्हर्जन होतं. फ्रीज होतं म्हणजे काय होतं, लिक्विडचं सॉलिडमध्ये होतं. सॉलिड अँड लिक्विड. द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड लिक्विड, वेपर प्रेशर्स ऑफ सॉलिड अँड लिक्विड आर इक्वल अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. is called
फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड is called freezing point of liquid. Is called freezing point of liquid. म्हणजे काय बघ, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. म्हणजे जर पाण्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला बर्फाचं आणि पाण्याचं टेम्परेचर सेम असणार, बर्फाचं आणि पाण्याचं टेम्परेचर सेम असणार, म्हणजे आईस अँड वॉटरचं वेपर प्रेशर सेम असणार, वेपर प्रेशर सेम असणार, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, त्या पाण्याचा, त्या लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट म्हणतो. ओके, एवढं लिहून घ्या. सोपी डेफिनेशन आहे, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, लिहून झालं, ठीक आहे. आता सेकंड पॉईंट आपण शिकणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता या पॉईंटमध्ये थेरॉटिकल प्रूफ वगैरे काही जास्त नसतो, फक्त एवढं सांगितलं जातं की फ्रीजिंग पॉईंट कमी होतो. म्हणजे काय, जर समज ह्याच्यामध्ये फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे. काय आहे, प्युअर सॉल्व्हंट. ह्या बिकरमध्ये काय घेतलंय, प्युअर सॉल्व्हंट घेतलंय, आणि त्याच सॉल्व्हंटमध्ये नंतर नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला. काय केला, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला. म्हणजे काय तयार झालं, सोल्युशन. काय तयार झालं, सोल्युशन. याचा काहीतरी फ्रीजिंग पॉईंट असणार, याचा पण काहीतरी फ्रीजिंग पॉईंट असणार. प्युअर सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉईंटला आपण नेहमी T0F म्हणतो. हे बघ, डोक्यावर 0 लावलं नाही म्हणजे प्युअर आहे. फ्रीजिंग टेम्परेचर आणि फ्रीजिंग एफ लिहिलं म्हणजे फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट. 0 लिहिलं म्हणजे काय, प्युअर सॉल्व्हंटचा. आणि सोल्युशनचा कसा काढायचा, कसा लिहायचा, TF. ज्याच्या डोक्यावर 0 नाही म्हणजे ते प्युअर नाही, म्हणजे ते सोल्युशन आहे, आणि ज्याच्या डोक्यावर 0 आहे ते प्युअर सॉल्व्हंट आहे. हा झाला फ्रीजिंग. TF म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि T0F म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. तर एक्सपेरिमेंट करून काय फाईंड झालं बघ. म्हणजे समज प्युअर पाणी घेतलं, हे जर प्युअर सॉल्व्हंट म्हणजे वॉटर घेतलं, वॉटर जर फ्रीजरला लावलं तर करेक्ट 0 डिग्री सेल्सिअसला याचा बर्फ व्हायला तयार होते. पण जर त्याच प्युअर पाण्यामध्ये तू साखर टाकली, मीठ टाकली किंवा अजून एखादा सोल्यूट टाकला, युरिया टाकला, आणि ते जर फ्रीजरला लावला तर 0ला ते बर्फ तयार करत नाही, 0पेक्षा मायनसमध्ये जावं लागते. अच्छा, म्हणजे फ्रीजिंग पॉईंट काय होतोय, कमी होतोय. आणि ह्याच फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट काय होतोय, कमी होतोय. म्हणजे आपण थेरॉटिकल लिहून घेऊया. एक्सपेरिमेंटली it is found that freezing point of solution म्हणजेच काय, TF is less than freezing point of pure solvent. Is less than freezing point of pure solvent. फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, त्याला आपण काय म्हणतो, T0F. म्हणजे याला ग्राफिकली म्हणजे मॅथमॅटिकली काय सांगू शकतो बघ, TF इज लेस दॅन T0F. TF इज लेस दॅन T0F. मग जर असं असेल तर डेल्टा TF म्हणजे कितीने कमी झाला हे कसं काढायचं. हे तर सोपंच आहे. फरक कसा काढतो, जास्त वजा कमी. व्हॅल्यू कोणती जास्त आहे, T0F जास्त आहे. T0F जास्त आहे, ह्यातून हे काय केलं पाहिजे, मायनस केलं पाहिजे, मग आपल्याला फरक मिळणार. मग काय होणार बघ, T0F मायनस TF. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, मी याला बॉक्स करतो. लक्षात, अशा पद्धतीने ही कन्सेप्ट असते, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. ओके, व्हिडिओ पॉज करतो. व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं असेल. याच्यानंतर आपण याच्यामधला थर्ड पॉईंट शिकणार आहे. जसं आपण बॉइलिंग पॉईंटचं शिकलो,
इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. तसं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे ओके टायटल टाकतो आधी, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा टी एफ ॲज अ कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग, consequence of vapor pressure lowering. वेपर प्रेशर लोअरिंग. इथं आपल्याला ग्राफ काढला पाहिजे, मागाचाच ग्राफ काढणार आहे आपण, सोपा पॉईंट आहे. म्हणूनच तो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचा कन्सिक्वेन्स आणि हा कन्सिक्वेन्स मी एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये आणलेत, कारण तोच ग्राफ रिपीट काढायचा आपल्याला डबल. या साईडला घेतला आपण वेपर प्रेशर, आणि या साईडला घेतलं, खाली घेतलं टेम्परेचर. बरोबर. आता मी ते बिकर काढत नाही साईडला, सोल्युशन म्हणजे चित्र काढून दाखवत नाही, डायग्राम काढून. इकडं फक्त कम्पेअर कर. असा ग्राफ काढला होता बघ, हा होता प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ. हा काय होता? प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ. बरोबर. आणि खाली होता सोल्युशनचा ग्राफ असा. हा कशाचा होता ग्राफ? सोल्युशनचा. आत्ता जस्ट काढला होता या पॉईंटच्या अगोदर. ओके, व्यवस्थित काढतो. हा होता सोल्युशनचा ग्राफ. बरोबर का? पण हे सोल्युशन कोणत्या स्टेटमध्ये? लिक्विड. कोणत्या स्टेटमध्ये? लिक्विड स्टेटमध्ये. लिक्विड आहे ना, विरघळलेलं आहे. सॉल्व्हंट पण कोणत्या स्टेटमध्ये आहे? लिक्विड स्टेटमध्ये. पण फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन काय आहे? टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल अँड वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इक्वल पाहिजेत. म्हणजे आपल्याला सॉलिडचा पण ग्राफ काढला पाहिजे, सॉलिड फेजचा. म्हणजे जर पाण्याचं जर एक्झाम्पल घेतलं असेल तर आपल्याला बर्फाचं व्हेपर प्रेशरचा देखील ॲक्सिस काढला पाहिजे, कर्व काढला पाहिजे. मग तो कसा काढणार? थोडंसं लॉजिक लावलं थोडंसं तर आपल्या लक्षात येतं, लिक्विडपेक्षा सॉलिडच्या व्हेपर्स कमी असतात. म्हणजे एका साईडला बर्फ ठेवला आणि एका साईडला पाणी ठेवले, व्हेपर्स कोणाचे जास्त तयार होत असतात? पाण्याच्या. कारण ते लिक्विड फेजमधून गॅस फेजमध्ये फास्ट कन्व्हर्जन होऊ शकतं. म्हणजे बर्फाचा व्हेपर प्रेशर, आईसचं व्हेपर प्रेशर, सॉलिडचं व्हेपर प्रेशर, म्हणजे सॉलिड सॉल्व्हंटचं म्हणजे आईसचं व्हेपर प्रेशर या दोघांच्या व्हेपर प्रेशरपेक्षा काय असणार? कमी असणार. ते मी या रेडनं दाखवतो. म्हणजे ते खाली कुठेतरी अशी असणार रेष, ती अशी असते. हे लक्षात असं असते. म्हणजे ह्या ओके, हा कशाचा आहे? सॉलिड सॉल्व्हंटचा आहे. सॉलिड सॉल्व्हंटचा म्हणजे आईस. पाण्याचं एक्झाम्पल असेल तर आईस. ओके, आता मला सांग डेफिनेशन काय होती फ्रीजिंग पॉईंटची? टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड लिक्विड आर इक्वल. आता पहिला सोल्युशनचं काढूया. कारण सोल्युशनला पहिल्यांदा इथं इंटरसेक्ट झालंय. सोल्युशन लिक्विड, ओके, ह्या लिक्विडचा आणि ह्या सॉलिड सॉल्व्हंटचा इथं आहे. म्हणजे इथून मी असा ॲक्सेस काढला. ह्या पॉईंटला म्हणजे ह्या टेम्परेचरला सॉलिड सॉल्व्हंटचं म्हणजे सॉलिडचं व्हेपर प्रेशर इक्वल झालं लिक्विडशी. पण कोणत्या लिक्विडशी? सोल्युशन लिक्विडशी. म्हणजे हा काय झाला? सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट TF. हा काय झाला? सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट TF. दिसत नसेल तर मी जरा मोठं काढतो. TF हा झाला सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट TF. त्यानंतर वेपर प्रेशर सॉलिडचं हळूहळू वाढत गेलं आणि असं एक पॉईंट मिळाला, असं एक टेम्परेचर मिळालं ज्या टेम्परेचरला सॉल्व्हंटचं लिक्विड म्हणजे लिक्विडचं म्हणजे सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर सॉलिडशी काय झालं? मॅच झालं. म्हणजे तो काय असणार? फ्रीजिंग पॉईंट असणार. कोणाचा? हा ॲक्सिस कोणाचा आहे? सॉल्व्हंटचा. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट. तो पण मी असं डॉट डॉट काढतो. बरोबर. जर हे लक्षात येत नसेल ना तर मी जरा असं मोठं काढतो, जरा साईडला ग्राफ काढ.
इथं इंटरसेक्ट झालं असं समजूया. बरोबर. म्हणजे काय, सॉलिडचं वेपर प्रेशर वाढत वाढत गेलं आणि लिक्विडशी सॉल्व्हंटशी काय झालं, मॅच झालं. आता इथे काय होणार बघा, असं काढतो. फक्त जो जवळ येत होता ना तो फक्त लांब काढलाय, डायग्राम काय बदललेली नाही आहे मी. डायग्राम म्हणजे ग्राफ आहे ॲक्च्युली. हां, ओके. हे काय झालं सांग, सॉलिडचं वेपर प्रेशर लिक्विडशी इक्वल आहे की, पण हे लिक्विड कोणतं आहे, सॉल्व्हंट. अच्छा, म्हणजे इथं काय आलं, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट कसा दाखवतो आपण, T0F, कारण सॉल्व्हंट इज अ प्युअर. बरोबर. आणि इकडे काय असते सांग, 0. इकडे 0 असते. उजव्या साईडची क्वांटिटी लेफ्ट क्वांटिटीपेक्षा काय असते, नेहमी मोठी असते. मग T0F जास्त का TF जास्त, T0F जास्त. आपल्या लक्षात काय आलं सांग, इकडून इकडे जास्त, म्हणजे T0F जास्त आहे कशापेक्षा, TF पेक्षा. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट, T0F म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट इज मोर दॅन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणजे आधी जास्त होता, नंतर कमी झाला. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट कमी झाला, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस झाला, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, किंवा आपण त्याला काय म्हणतो, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, दोघांचा अर्थ एकच आहे. ओके. मग डेल्टा TFचा काय फॉर्म्युला येणार, डेल्टा TFचा जास्त वजा कमी, T0F मायनस TF. मगाचाच पॉईंट आहे जो की आपण फक्त एक्सपेरिमेंटली लिहितो, असं एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट. ते फक्त आता ग्राफिकली एक्सप्लेन केलं आहे. जर कोणाच्या लक्षात आलं नसेल तर 2 मिनटं अजून मी एक्स्ट्रा एक्सप्लेन करतो. काय बघ, इकडं वेपर प्रेशर आहे, ह्या सॉल्व्हंटचं आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर असं असते. ह्याच लेक्चरमध्ये पहिला पॉईंट आपण तो घेतला आहे, हे जे 2 ग्राफ घेतलेत. त्यानंतर सॉलिड सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर म्हणजे बर्फाचं, आईसचं वेपर प्रेशर लिक्विड फेजपेक्षा नेहमी काय असणार, कमी असणार. त्यामुळे त्याचा ग्राफ हा रेडनं दाखवला असा खाली, सॉलिड सॉल्व्हंटचा. हे टेम्परेचर असं आहे, ह्या टेम्परेचरला सॉलिडचं वेपर प्रेशर इक्वल होते लिक्विडशी. पण हे कोणतं लिक्विड आहे, लिक्विड आहे सोल्युशन. म्हणजे हे टेम्परेचर असं टेम्परेचर आहे ज्यावेळी सॉलिड सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर सोल्युशन लिक्विडशी मॅच होते. म्हणजे हा फ्रीजिंग पॉईंट कोणाचा झाला, लिक्विडचा. फ्रीजिंग पॉईंट नेहमी कोणाचा असतो, लिक्विडचा असतो. पण हे लिक्विड कोणतं आहे, सोल्युशन. अच्छा, म्हणजे हा फ्रीजिंग पॉईंट कोणता आहे, सोल्युशनचा आहे. तसंच सॉलिड सॉल्व्हंटचा पुढं वाढत गेला, इथं इंटरेस्टेड झाला. म्हणजे ह्या टेम्परेचरला सॉलिडचं वेपर प्रेशर इक्वल झाले लिक्विडशी. म्हणजे हे टेम्परेचर कोणाचं वेपर प्रेशर कोणाचा फ्रीजिंग पॉईंट असणार, लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट असणार. पण लिक्विड कोणता आहे, सॉल्व्हंट आहे. अच्छा, म्हणजे हा फ्रीजिंग पॉईंट काय झाला, सॉल्व्हंटचा झाला. अच्छा, म्हणजे इथं TF मिळालं, वेपर फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, आणि इथं T0F मिळालं, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट. आणि बघूनच कळतं इकडे 0 आहे, इकडे व्हॅल्यू वाढत चालल्या, T0F जास्त असणार TF पेक्षा. आपल्याला पाठच करायचं आहे, फ्रीजिंग पॉईंट कमी होतो म्हणजे अगोदर जास्त असतो, T0F जास्त TF कमी. तरी पण मी ग्राफिकली एक्सप्लेन केलेलं आहे. मग इथं जर फरक काढायचा असेल, T0F जास्त आहे TF पेक्षा, फरक कसा काढतो, मोठी क्वांटिटी मायनस स्मॉल क्वांटिटी. T0F इज इक्वल टू डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. अशा पद्धतीनं हा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इथं कव्हर झालेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या, लिहून झालं की मला सांगा. ओके. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये याचे फॉर्म्युले शिकणार आहे. याचा डेल्टा TFचा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा आणि कॉन्सन्ट्रेशनचं कसं रिलेशनशिप असतं, तिथं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट येणार आहे. त्यानंतर मोलार मास कसं काढायचं फ्रीजिंग पॉईंटवरून, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटवरून. जे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण पॉईंट कव्हर केले ते सगळे पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर होणार आहेत, आहे तसे डिक्टो अप टू डेट आहे तसे होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते लेक्चर अगोदर जरा एकदा रिवाईज करून बसा. ठीक आहे. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग. बाय.